ग्लोबली सुद्धा माधुरी दीक्षित म्हटलं की लोक वेडा होतात, असं तिने तिचं बिलकुल. स्थान निर्माण केलंय. म्हणजे असंही आहे, जे ती सस्टेन झालीच ना. असं आम्ही बिईंग अ मीडिया जर्नलिस्ट खूप ऐकलं की एक काळ असा होता की तिला संजय दत्तशी लग्न करायचं होतं आणि दोघांनी काही चित्रपट एकत्र केले, त्यांचं बॉन्डिंग झालं. संजय दत्त वॉन्टेड टू मॅरी अ सिम्पल गर्ल हू हॅज अ रिच फॅमिली व्हॅल्यूज अँड ट्रॅडिशन्स. तिचंही मन पाघळलं असेल किंवा तिला लग्न करायचं होतं त्याच्याशी. पण पुढच्याच टप्प्यावर संजय दत्तचं नाव खराब झालं, इमेज खराब झाली. बॉम्ब प्रकरणामध्ये तो किती इन्व्हॉल्ड होता हे पोलिसांना आणि संजय दत्तला माहिती. पण त्याचं नाव खराब झाल्यामुळे नॅचरली माधुरी दीक्षित आणि तिच्या कुटुंबाने तिला पुढे जाऊ दिलं नाही. त्यामुळे ते लग्न तिथेच थांबलं. हे चांगलंच झालं. त्यामुळे माधुरी दीक्षित सारख्या अशा किती मुली इथे येतात. काहींना यश मिळतं, काहींना नाही मिळत. इट डिपेंड्स फ्रॉम पर्सन टू पर्सन अँड हिज ऑर हर ओन डेस्टिनी. तुम्ही त्या डेस्टिनीला किती सरेंडर व्हायचं हे इंडिव्हिज्युअलवर अवलंबून आहे. त्याच्यासाठी संपूर्ण बॉलिवूड जबाबदार नसतं.